या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू घाबरतच तिच्या घरात येते तर मारुती तिला विचारत असतो की काय झालं पारू, तू एवढी का घाबरली आहे. आणि त्यावर पारू अडखळत त्याला सांगते की बा मी तिकडे मंदिरात. आणि तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच मारुती तिला रागातच विचारतो की तू मंदिरात गेली होतीस का, काय गरज होती तुला तिकडे जायची. आणि त्यावर पारू म्हणते की बा माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, पण खूप मोठा घोळ झाला आहे, त्यामुळे मारुती तिला काय झालं ते विचारतो. आणि मग पारू मंदिरात घडलेला सगळा प्रकार मारुतीला सांगते आणि म्हणते की देवी आई खूप चिडल्या आहेत, आता काय होईल काय माहीत. आणि ते ऐकून मारुती तर डोक्यालाच हात लावून खाली बसतो. तो खूप घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की मी ना त्या माईलेकांमध्ये पडायलाच नको होतं. मी अहिल्या मॅडमला न सांगता त्यांच्या गाडीची चावी आदित्य सरांना द्यायला नको होती. उगाच मी आदित्य सरांना मदत करायला गेलो. इतकी वर्ष इमाने इतबारे सेवा केली, आता काय होईल काय माहिती. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते. ती त्या दोघांकडे बघून विचारते की काय रे, काय झाले. तुमचा चेहरा बघून तर असं वाटतंय की तुम्ही काहीतरी घोळ केलाय. मात्र त्यावर पारू मारुती काहीही उत्तर देत नाही. मात्र दामिनी त्यांना विचारत असते की काय झालं आहे सांगा मला. मात्र त्यावेळी पारू रागातच म्हणते की तुम्ही इकडे कशासाठी आला आहात, काही काम आहे का. मात्र जेव्हा मारुती तिच्याकडे बघतो तेव्हा ती गप्प बसते. तर दामिनी रागातच म्हणते की अगं काही नाही पारू, मला किर्लोस्कर मेन्शनमध्ये खूप बोर झालं होतं ना, म्हणून इथे आले तुझ्याशी गप्पा मारायला. मूर्ख नाही तर. आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. आणि मग दामिनी मारुतीला सांगते की चल तुला वहिनींनी बोलावलं आहे. आणि ती पारूकडे सुद्धा रागातच बघत म्हणते की तुला सगळ्यांना शहाणपणा शिकवायची खूप हौस आहे ना, मग चल आता वहिनींसमोर ये आणि तुझ्या बापाला वाचव. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अनुष्का दिशाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेली असते. मात्र दिशा अनुष्कावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की आत्ता वेळ भेटला का गं तुला मला भेटायला. आता तुझं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर तू संसाराच्या स्वप्नांमध्ये रमली असशील ना, मग आता तरी कशाला मला भेटायला आली आहेस. आणि दिशाचं असं बोलणं ऐकून अनुष्का म्हणते की दिशा असं काही नाही आहे. मात्र दिशा काही गप्प बसत नाही. ती अनुष्कावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की मला कळलंय की तू त्या आदित्य किर्लोस्कर सोबत लग्नाचं शूट केलंय. अगदी नव्या नवरीसारखी नटली होतीस तू. हे सगळं करण्यातच तुला आनंद मिळत असेल ना. आणि त्यावेळी अनुष्का म्हणते की दिशा असं काही नाही आहे, आणि तुलासुद्धा चांगलंच माहिती मी हे सगळं कशासाठी करते ते. पण जर मला बोलून तुला चांगलं वाटणार असेल ना तर खुशाल बोल, मी घेईल ऐकून. मात्र दिशा म्हणत असते की एक लक्षात ठेव अनुष्का, जोपर्यंत ती सर्वंट पारू त्या घरात आहे ना तोपर्यंत तू काही करू शकणार नाही. तू त्या घरातील बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळू शकते, पण त्या पारूला ना माझ्याच सारखं कोणीतरी हवं. आणि मग ते ऐकून अनुष्का म्हणते की तू काळजी करू नको, पारूचा कसा बंदोबस्त करायचा ते मी ठरवलं आहे, फक्त मला थोडा वेळ दे. आणि मग त्यानंतर ती तेथून बाहेर पडते. दुसरीकडे मारुती आणि पारू अहिल्यासमोर जातात. घडलेल्या प्रकारामुळे अहिल्या चिडलेली असते. ती मारुतीला विचारत असते की किती वर्ष तू आमच्याकडे काम करतोयस. आणि त्यावर मारुती हात जोडून सांगतो की 30 वर्ष. तर अहिल्या विचारत असते की मग आम्ही तुझ्यासाठी कोण आहोत. तर मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम तुम्ही माझ्यासाठी देव माणसं आहात. तर अहिल्या म्हणत असते की हो ना, आणि मला असं वाटतंय की तुझी या घरावर आणि तुझ्या कामावर खूप श्रद्धा आहे, मग तरीही तू माझा विश्वासघात का केला. त्यावर मारुती हात जोडून तिची माफी मागत म्हणतो की अहिल्या मॅडम मला माफ करा. खरं तर माझा हेतू काही असला ना तरी मी तुम्हाला न सांगता तुमची गाडी दुसऱ्याच्या ताब्यात द्यायला नको होती, अगदी तो तुमचा मुलगा असला तरीही. खरंच माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली. आणि त्यावर अहिल्या म्हणते की मारुती तुझ्याकडून चूक तर झालीच आहे, कारण तू सुद्धा माझा विश्वासघात केलाय. आणि म्हणूनच मी आज एक निर्णय घेतलाय की यापुढे तू माझी गाडी चालवणार नाही. आणि अहिल्याचा हा निर्णय ऐकून मारुतीला तर खूप वाईट वाटतं. तर श्रीकांत अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मारुतीने जे काही केलं ते आदित्यासाठी केलं ना, मग तू त्याला एवढी मोठी शिक्षा का देतेस. मात्र अहिल्या काही उत्तर देत नाही. आणि मग शेवटी आदित्यच अहिल्यासमोर येऊन बसतो. तो रडतच अहिल्यापुढे हात जोडतो आणि तिची माफी मागत म्हणतो की आई, या सगळ्यामध्ये मारुती मामांची काही चूक नाही आहे. खरं तर मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता, तुझी माफी मागायची
घालवायची होती, म्हणून मी हट्टाने तुझ्यासोबत आलो. यात मामांची खरंच काही चूक नाही आहे. पुढे तो असंही म्हणतो की आई, मला माझी चूक लक्षात आली आहे, मला माफ कर. मला पारूने सांगितलं की जेव्हा संपत्ती, पद, पैसा आणि तुम्ही हे सगळं निवडण्याची वेळ येईल ना, तेव्हा अहिल्या मॅडम तुम्हालाच निवडतील. मात्र मी तुझं प्रेम, तुझ्या भावना समजू नाही शकलो. मी नको त्या गोष्टींचा विचार केला आणि तुझ्या विरोधात गेलो. पण आता ना मला माझी चूक लक्षात आली आहे. यापुढे मला खरंच तुझ्या विरोधात नाही जायचं आहे. तू जे म्हणशील ना ते मी करेल. ब्रँड ॲम्बॅसिडर काही नवीन येतील जातील, मात्र मला आपल्यातलं नातं जसं आहे ना तसंच हवं आहे. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून अहिल्याचे डोळेसुद्धा भरून येतात. त्यानंतर अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी येते. तर आदित्य अहिल्याला म्हणतो की आई, तुझी इच्छा होती ना की लवकरात लवकर माझा आणि अनुष्काचा साखरपुडा व्हावा. आणि मग तो अनुष्काचा हात पकडत तिला अहिल्यापुढे घेऊन जातो आणि म्हणतो की मग पुढच्याच आठवड्यामध्ये आम्ही दोघेजण साखरपुडा करू. आणि तो लगेच मोहनला साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करा असंही सांगतो. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून सगळेच जण खुश होतात. मात्र पारूचे डोळे नकळतपणे भरून येतात. आणि नेमकं त्याच वेळी प्रीतमचं तिच्याकडे लक्ष जातं. मात्र प्रीतम आपल्याकडे बघतोय हे कळल्यावर पारू लगेच हसण्याचं नाटक करते. आणि मग त्यानंतर अहिल्यासुद्धा आदित्यसोबत बोलते. ती त्याला म्हणत असते की माझ्यासाठी तू कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नको. पण आदित्य म्हणत असतो की नाही आई, कधीतरी आम्हा दोघांचं लग्न होणारच आहे ना, मग ते आत्ताच होईल. आपण पुढच्याच आठवड्यात साखरपुडा करूयात. आणि ते ऐकून अहिल्या खुश होते. आणि मग आदित्य रडतच तिला मिठी मारतो. त्यानंतर ते सगळेजण साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करतात. त्यानंतर अहिल्या आणि श्रीकांत त्यांच्या खोलीमध्ये बोलत असताना अनुष्का त्या ठिकाणी येते. श्रीकांत काढत असलेल्या पेंटिंगचं ती खूप कौतुक करते, त्यामुळे तो खुश होतो. त्यानंतर अहिल्या तिला विचारते की आपण साखरपुड्याबद्दल तुझ्या मामीसोबतही बोलायला हवं ना. त्यावर अनुष्का हो म्हणते. आणि मग अहिल्या अनुष्काच्या त्या मामीला कॉल करते, त्यांना साखरपुड्याबद्दल सांगते. त्या म्हणतात की आमची काही हरकत नाही आहे. त्यामुळे अहिल्या खुश होते. तर अनुष्का मनाशी म्हणत असते की तिला सगळं चालवून घ्यावंच लागेल, कारण तिला चांगलंच माहिती आहे जर ती नाही म्हटली तर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर अहिल्या अनुष्काला तिचा खानदानी हार देते आणि म्हणते की जर तुला डिझाईन आवडली नसेल ना, आपण हवं तर बदलून घेऊ. पण अनुष्का नाटक करत म्हणते की नाही अहिल्या मॅम, यावर अनेक पूर्वजांचे आशीर्वाद आहेत. काही झालं तरी मी हा हार मोडणार नाही आणि तुम्ही मला देताय ना, तो मी व्यवस्थित जपून ठेवेल. आणि ते ऐकून अहिल्या श्रीकांत खुश होतात. दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असते. ती एका बरणीमध्ये साखर भरत असते. मात्र तिच्या कामाकडे लक्ष नसतं. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि तो पारूसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. तो पारूला म्हणत असतो की पारू, मला माहिती आहे दादाने असा घाईघाईत लग्नाचा निर्णय घेतला, ही गोष्ट तुला पटलेली नाही आहे. मगाशी तुझा चेहरा मी बघितला. आणि त्यावर पारू म्हणते की प्रीतम सर, असं काही नाही आहे. मात्र प्रीतम म्हणत असतो की पारू, खरं तर दादाचं असं वागणं ना मलासुद्धा पटलेलं नाही आहे. हे सगळं ना त्याच्या मनाविरुद्ध होतं आहे आणि म्हणूनच मी त्याच्याशी बोलणार आहे. मात्र पारू म्हणत असते की प्रीतम सर, तुम्ही असं काही करू नका. जे काही घडतंय ना ते आदित्य सरांच्या चांगल्यासाठीच घडते. पण प्रीतम म्हणत असतो की नाही पारू, तुला नाही कळत. मात्र तुमच्या दोघांचा बॉन्ड, तुमच्या दोघांची मैत्री माहिती आहे मला. आणि त्याचमुळे मी आता दादासोबत बोलणार आहे आणि त्याला थांबवणार आहे. मात्र त्याचं असं हे सगळं बोलणं अनुष्काने ऐकलेलं असतं आणि यामुळे ती खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.